मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना कोर्टाने समन्स बजावलं। सनातन धर्माची तुलना डेंग्यू मलेरियाशी केल्याप्रकरणी हे समन्स बजावण्यात आलं। स्टॅलिन यांना 4 मार्च रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले। कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या व्यक्तींनाही या दरम्यान समन्स बजावण्यात आलंय। स्टॅलिन यांना 4 मार्च रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं। अकोल्यातील गौरक्षण रोड भागात लावलेल्या एका बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। शहरातील प्रभाग क्रमांक 20 मधील राहणाऱ्या महिलांनी हा बॅनर लावलाय। रिद्धी सिद्धी कॉलनी येथील रोड आणि नाल्याच्या समस्यांमुळे मागील 15 ते 20 वर्षापासून नागरिक त्रस्त आहेत। या विरोधात आता महिला समोर आल्या। या महिलांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल नांदुरकर यांनी। पाहूया। अकोला शहरातील गौरक्षण रोड भागात एका बॅनरची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे। हा बॅनर प्रभाग क्रमांक 20 मधील महिलांनी लावलेला आहे। त्या महिलांच्या काय समस्या आहे आणि त्यांनी हा बॅनर का बरं लावला, माझ्यासोबत तेच महिला आहे, त्यांनाच विचारूया। ताई, ते बॅनर लावण्याचं मागचं कारण काय? आमचं कारण एकच आहे की आम्हाला आमची ड्रेनेज सिस्टीम आणि रोडचं काम झालं पाहिजे, बस। बाकी राजकीय हेतू अजिबात नाही आहे। फक्त आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, आम्ही तुम्हाला मतं देतो। आमचा एकच उद्देश होता की सगळ्यांचं लक्ष केंद्रित झालं पाहिजे आणि आमच्या कॉलनीकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांनी। सर्व्हिस लाईनची नाली आणि मेन जो रोड आहे जो आमच्या घराच्या समोरून जातो, तो सर्व्हिस लाईनचं पाणी आणि त्या रोडचं पाणी एकत्र होतं पावसाळ्यामध्ये आणि त्या घाण पाण्यातून आम्हाला जाणं करावं लागतं। त्याच्यामुळे आजार पसरू राहिले। हा आमचा मेन प्रॉब्लेम आहे। त्याच्यामुळं याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं, याच्यासाठी आम्ही ते बॅनर लावलेलं आहे। काही नाही, ह्या बँकांचा आमचाही प्रॉब्लेम आहे। फक्त आम्हाला नाली आणि रोड हाच आम्हाला करून द्या। आमचं दुसरं काहीच उद्देश नाही आहे आणि आमचं कोणाचं मन दुखायचं नाही आहे। आम्हाला हा रोड, मी 6 वेळा या रोडचं 6 वेळा नारळ फोडलेला आहे। 6 वेळा नारळ फोडून झाले, खाल्ले, पण रोड नाही झाला। या प्रभागात अनेक समस्या निर्माण झाल्याने हे महिला आता आक्रमक झालेले आहे। अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।